महापालिका निवडणुकांसाठी राजकीय उत्साह चांगला शिगेला पोहोचलाय आणि याच निवडणुकांसाठीची राजकीय समीकरणं युती आघाडीचं चित्र जवळपास निश्चित झालंय। मुंबईमध्ये चौरंगी लढत होणार आहे। काँग्रेस वंचितची युती, ठाकरे बंधूंची युती, तसंच महायुती आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही चौरंगी लढत मुंबईमध्ये होणार आहे। तर पुण्यात तिरंगी लढत असेल। महायुती, दोनही राष्ट्रवादी तसंच ठाकरेंची सेना काँग्रेस युती यामध्ये पुण्यात सामना रंगेल आणि महापालिकांसाठी स्थानिक पातळीवर नवी समीकरणं तयार झाली आहेत। मात्र मतदारांचा कौल नेमका कुणाला मिळणार आणि कोण पालिकेचा गड जिंकणार हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे। नेमकं काय समीकरणं आहेत? पुण्यामधून आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत, तर मुंबईमधून सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। मी आधी पुण्यामध्ये जाते। बालाजी पोद्दार त्या ठिकाणी आहेत। बालाजी, नेमकं काय सध्या चित्र दिसतंय पुण्यामध्ये? मध्ये जे आहे ते सध्या तरी तिरंगी लढतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळते, कारण दोन राष्ट्रवादी जे आहेत त्या एकत्र लढत आहेत। त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेचं अजून ठरत नाहीये। महायुतीमध्ये त्यांचा जी चर्चा आहे ती सुरू आहे। मात्र एकीकडे ठाकरेची शिवसेना, काँग्रेस आणि मनसे हे एकत्र लढणार असल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय। तर दुसरीकडे पुणे महानगरपालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी दोघे एकत्र लढणार आहेत। तर शिंदेची शिवसेनेने जर चर्चा झाली नाही तर मात्र स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करली आहे। त्यामुळे चौरंगी लढत सुद्धा होण्याची शक्यता आहे। आता मात्र पुणे महानगरपालिकेमध्ये ज्या लढती होत आहेत त्या तिरंगी लढती होणार हे निश्चित झालेलं आहे। त्यामुळे या तिरंगी लढतीचा फायदा कुठल्या राजकीय पक्षाला जास्त होतो ते पाहणं महत्त्वाचं आहे, कारण शेवटपर्यंत प्रत्येक पक्षांकडून युती आघाडीसाठी चर्चा सुरू होत्या आणि आता अगदी शेवटचे 2 दिवस राहिले असताना या सगळ्या चर्चा पूर्ण झालेल्या आहेत। आज सगळ्या पक्षांकडून अंतिम यादी जाहीर केली जाईल किंवा प्रत्येकाला एबी फॉर्म दिले जात आहेत। ज्या ज्या उमेदवार निश्चिती झाले त्यांना एबी फॉर्म दिले जात आहेत। त्यामुळे या तिरंगी लढतीमध्ये पुणे महानगरपालिकेचे चित्र कसं असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। हा नेमका मतदार कौल कुणाला देतात हेही पाहणं आता महत्त्वाचं आहे। नक्कीच खरं तर बालाजी, नेमकं मुंबईमध्ये काय चित्र आहे ते सुद्धा जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण बघतोय मुंबईमध्ये चौरंगी लढत होणार आहे, तिथली नेमकी राजकीय समीकरणं काय सांगतायत? अर्थात बरोबर आहे। आपण जर बघितलं असाल तर दोन ठाकरे बंधू पहिल्यांदा एकत्र आले, तेही मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी, आणि दुसरीकडे भाजप आणि शिवसेना जे सध्या सत्तेत आहेत ते एकत्र आलेले आहेत। म्हणजे हा जर सामना बघायला गेला तर काँग्रेस वेगळी लढते, त्यामुळे कुठेतरी ही लढत जी आहे ती चुरशीची असणार आहे। भाजपने आपल्या उमेदवारांचे एबी फॉर्म जे आहेत ते द्यायला सुरुवात केलेली आहे। शिवसेनेकडून आता एबी फॉर्म वाटपाला सुरुवात झालेली आहे। ठाकरेंच्या पक्षाकडून देखील एबी फॉर्म वाटपाला सुरुवात झाली। सगळ्यांची यादी जी आहे ती निश्चित झालेली आहे। मात्र मुंबईत खरी लढत असणार आहे ती आपण बघितलं असेल तर काँग्रेस, भाजप आणि दोन्ही ठाकरे, अर्थात युती असेल, काँग्रेस युतीला ठाकरेंचं आव्हान असेल, त्याचसोबत काँग्रेस स्वबळावर लढत आहे। कारण आधी अशी चर्चा होती की महाविकास आघाडी करून मुंबईची निवडणूक लढावी, मात्र काँग्रेसने स्पष्टपणे याला नकार दिला आणि काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला। अर्थात काँग्रेस देखील मागच्या वेळी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते। आता देखील काँग्रेसला असं वाटतं की जे मुस्लिम मतदार आहेत किंवा उत्तर भारतीय मतदार आहेत ते त्यांच्यासोबत राहू शकतात, आणि याचमुळे काँग्रेसने देखील वेगळा निर्णय घेतला आणि आता काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर होते, त्यांचे देखील एबी फॉर्म जे आहेत ते दिले जात आहेत। मात्र प्रामुख्याने लढत जर बघायला गेलं मुंबई महानगरपालिकेची तर इथे लढत असणार आहे दोन ठाकरेंची आणि महायुतीची। अर्थात मुंबईचं जर आपण समीकरण बघितलं असाल तर मुंबईमध्ये मराठी टक्का आहे, उत्तर भारतीय टक्का आहे। हा मतदार नेमका कुणाच्या बाजूने राहणार आहे हे 16 तारीखला स्पष्ट होईल। मात्र ठाकरेंचं एक मुंबईमध्ये ठाकरेंची एक असलेली ओळख किंवा ठाकरेंचा असलेला एक प्रभाव, त्यामुळे मराठी मतं जी आहे ती ठाकरेंच्या बाजूने राहू शकतात। त्यामुळे कुठेतरी भाजप आणि शिवसेनेनं मुंबईमध्ये युती करण्याचा निर्णय घेतला, तर दोन्ही ठाकरेंनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला। अर्थात आता काँग्रेस नेमकी कशा पद्धतीने कामगिरी करते, कारण मागील काही निवडणुकांमध्ये काँग्रेसला फारसं यश आलं नव्हतं मुंबईमध्ये पाहायला गेलं तर ठाकरेंची ताकद आहे, दुसरीकडे भाजपचे आमदार देखील सर्वाधिक आहेत मुंबईत, एकीकडे भाजपसोबत एकनाथ शिंदे आहेत। त्यामुळे अर्थातच खरी लढत असणार आहे ती काँग्रेस, ठाकरे आणि युती। त्यामुळे अर्थात चौरंगी लढत असली तरी
तिरंगी लढत जी आहे ती आपल्याला बघायला मिळणार आहे. मात्र सर्वाधिक लढत जी बघायला मिळेल ती हो. 2 ठाकरे नक्कीच नक्कीच आणि सुशांत, खरं तर महायुतीमध्ये. मुंबईमध्ये आपल्याला ही चौरंगी लढत बघायला मिळते.